शिवसेनेचे नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांचा मोहोळ मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीचा झंझावात गेल्या अनेक महिन्यापासून सुरूच आहे। 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधत त्यांनी मोहोळ मतदारसंघातील चळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चळे येथे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्या स्पर्धेदरम्यान तृप्तीताई खरे यांनी सहभाग नोंदवत महिलांशी संवाद साधला। गावातील दर्लिंग विद्या मंदिर तसेच बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय या ठिकाणीही त्यांनी भेट देऊन विद्यार्थिनी तसेच उपस्थित माता पालक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच मतदारसंघातील महिलांना गृहिणींना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची जशी संक्रांत झालेली आहे तशी मोहोळ मतदारसंघातील ही 17 गावं मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर पिंजून काढत आहे आणि सर्व ठिकाणी मला एकसारखे प्रॉब्लेम दिसून आलेले आहेत महिलांचे। महिला ह्या पुरुषांकडे मन मोकळं करू शकत नाही, पण एक लेडीज म्हणून माझ्याकडे त्या फार हक्काने आणि प्रेमाने माझ्याकडे त्यांच्या अडचणी मांडत आहेत। येथे पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पुन्हा महिलांना घरगुती कामाचा प्रश्न आहे, प्लस महिलांसाठी जे निराधार योजनेची पेन्शन आहे आणि घरकुल आहे, हे बऱ्याचशा अडचणी आहेत आणि अशा ह्या अडचणी महिला माझ्याकडे स्वतःहून येऊन मांडत आहेत। काहींना मी माझा ॲड्रेस, माझा नंबर देते, तशी माझ्या घरी येऊन पण मला भेटत आहेत, अर्ज देत आहेत आणि ह्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांकडे पोचण्याचं मला एक चांगलं माध्यम मला हे हळदी कुंकवामार्फत भेटलेलं आहे आणि ह्या माध्यमातून मला त्यांच्या अडचणी समजत आहेत। काय प्रश्न सोडले या मतदारसंघात? सध्या तरी बघा, आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्वतः बोर देत आहोत, पाण्याच्या टाकीची सोय करून देत आहोत। पुळजवाडीमध्ये आम्ही फिल्टर प्लांट दिलेला आहे। पुन्हा 6.5 करोडची माझ्या मिस्टरांनी रस्त्याची यादी डिक्लेअर केलेली आहे आणि तशी ती कामं आता चालू आहेत। काहींचे नारळ म्हणजे हे करणार आहेत, उद्घाटन चालू करणार आहेत। आता येत्या 2 ते 3 दिवसात 3.5 करोड परत रस्त्याची कामं माझे मिस्टर डिक्लेअर करणार आहेत। यामध्ये बरेचसे मोहोळमधले आहेत लोक ज्यांच्याकडे ड्रेनेज लाईन, रस्ता, गटार अशा बरेचशा अडचणी आहेत की जवळजवळ गेले 40 वर्ष ह्याच्यावर कोणी लक्ष दिलेलं नाही। मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। जर आपण लोकशाही आयुष्य जगतोय, आपल्याला सगळ्या गोष्टीची स्वातंत्र्य आहे, तर आपला हा जो हे समाज आहे, आपलं हे मतदारसंघ आहे, ह्याच्यामध्ये एवढ्या अडचणी कशासाठी मागे राहिलेल्या आहेत? कारण की मी बघते, मला अक्षरशः वाईट वाटतं। मी कार्यक्रमात सहभागी होते, पण मी जेव्हा इथून गाडीतून जाते तेव्हा मला एकदम सुन्न झाल्यासारखं वाटतं। कारण की मला त्या महिलांचे प्रश्न ऐकून मला वाईट काय वाटतं की कसं हे लोक दयनीय आयुष्य जगत असतील आणि काय ह्यांच्याकडे पुढाऱ्यांनी लक्ष दिलं नाही। आतापर्यंत ह्यांच्या बऱ्याचशा जर लक्ष दिलं असतं, ह्यांना बऱ्याचशा सुखसुविधा उपलब्ध झाल्या असत्या आणि ह्यांचं आयुष्य सुखकर झालं असतं। पण तसं भेट दिली, इथल्या महिलांशी संपर्क साधलाय, संवाद साधलाय, इथल्या लोकांच्या काय भावना, इथल्या महिलांच्या काय भावना? मी आज इथे पहिल्यांदाच आलेले आहे। तसं मी माझं म्हणणं महिलांना मांडलेलं आहे। काही अडचणी असल्या तर तुम्ही आमच्या फार्म हाऊसला येऊ शकता आणि त्या पद्धतीने महिलांनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत की आम्हाला घरगुती काम पाहिजे, शेतातली कामं केल्यावर आम्ही घरीच मोकळेच असतो, मग आम्हाला बचत गटामार्फत तर आम्हाला फक्त लोन वगैरे उपलब्ध होतं, पण आम्हाला घरगुती काम तुम्ही उपलब्ध करून द्यावं। त्या संदर्भात मी प्रयत्न करते आहे आणि तसं काय काम उपलब्ध झालं तर मी ह्या महिलांना नंबर घेतलेले आहेत आणि मी यांना कॉन्टॅक्ट करून त्या कामाचं मी यांना तपशील देणार आहे। तुम्ही ज्या शाळेमध्ये स्पर्धा घेतलेत, बक्षीस दिलेत, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून 3 महिन्यापासून प्रश्न नंबर आहे, त्या प्रश्नाकडे कसं पाहतायत, काय समोर असतं? खरं पाहिलं तर पाणी हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि जिथं लहान लेकरं शिक्षण घेत आहेत तिथं तरी पाण्याची सोय ही फार महत्त्वाची आहे। ह्या शाळेचे जे सर आहेत त्यांनी मला संगणकाचा अर्ज दिलेला आहे आणि ह्यांनी मला पुन्हा फिल्टरच्या पाण्यासाठी अर्ज द्यावा आणि त्याची पण आम्ही तातडीने सोय करणार, कारण की हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे।